दादा पुन्हा या. अजितदादांच्या पवित्र अस्थि कलशासमोर अश्रू ओघळले. सोलापूरकरांचा टाहू फुटला. अश्रूंनी हजारो डोळे नतमस्तक झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि भावनिक जीवनावर खोल जखम उमटली आहे. सामान्यांचा नेता, संघर्षातून उभा राहिलेला मार्गदर्शक आणि जनतेचा खरा आधारवड म्हणून ओळखले जाणारे अजितदादा आता कायमचे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या जाण्यानं सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाल्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळालं. कोल्हापूर इथून दुपारी 4 वाजता स्वर्गीय अजितदादांचा पवित्र अस्थि कलश सोलापुरात दाखल झाला. सोलापूरकरांना अखेरचं दर्शन घेता यावं यासाठी हा अस्थि कलश जुनी मिल कंपाऊंड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन इथं ठेवण्यात आला होता. अस्थि कलश दाखल होताच वातावरण गंभीर, शांत आणि भावनांनी भारलेलं झालं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तर अनेकांच्या ओठावर शब्दच नव्हते. अस्थि कलशाचं दर्शन घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसंच शेकडो सामान्य नागरिक भावनाविवश झाले होते. अजितदादा अमर रहे, नेता नाही तर कुटुंब प्रमुख गेला, दादा आम्हाला सोडून जाऊ नका, अशा आर्त घोषणा देत अनेक कार्यकर्त्यांचा टाहो फुटला. काही कार्यकर्ते अस्थि कलशासमोर नतमस्तक होऊन दीर्घकाळ शांत उभे राहिले, तर काहींच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख यांनी हा पवित्र अस्थि कलश सोलापुरात आणला. त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण विधी अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिभावानं पार पडले. यावेळी गवळी वस्ती महिला भजनी मंडळाच्या वतीनं भजन सेवा सादर करण्यात आली. विठ्ठल नामाचा गजर, अभंग आणि भजनांच्या सुरांनी परिसर अधिकच भारावून गेला. अनेक महिलांनी डोळ्यात अश्रू साठवत भजनात सहभाग घेतला. आमचे श्रद्धास्थान दादा आमच्यातून निघून गेलेले आहेत. ते आज पवित्र अस्थि कलशाच्या स्वरूपामध्ये आम्हा सर्व कार्यकर्त्यांना भेटायला आले होते. स्वप्नातही वाटलं नव्हतं की दादा अस्थीच्या स्वरूपात आम्हाला भेटायला येतील. आज 4 वाजल्यापासून त्यांचं पवित्र अस्थि कलश दर्शन कार्यकर्त्यांसाठी, सोलापुरातील नागरिकांसाठी ठेवलेलं होतं. आज 7 वाजता तो अस्थि कलश मोहोळ येथे जाईल आणि उद्या सकाळी पंढरपूरला जाईल. त्या पवित्र अस्थीचं उद्या चंद्रभागेमध्ये त्याचं विलीन होतील. या शोकाकुल प्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी शहराध्यक्ष भारत जाधव, धर्मराज काडादी, माजी उपमहापौर अप्पाशा मेहत्रे, आनंद चंदनशिवे, हेमंत चौधरी, गणेश पुजारी, मकबूल शेख, विनोद भोसले, आनंद मुस्तारे, महादेव चाकोते, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सुहास कदम, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ॲडव्होकेट सलीम नदाफ, प्रकाश जाधव,
अनिल उकरंडे, वैभव गंगणे, इरफान शेख, मनोज शेरला, प्रशांत जाधव, महबूब पटेल, भास्कर आडकी, मौला शेख, बसवराज कोळी, महिपती पवार, दशरथ शेंडगे, मकरंद शिवशक्ती, अबोली मंजेली, अयूब शेख, स्वप्नील जाधव, शिवराज तलाठी, दत्तात्रय बनसोडे, निशांत तारानाईक, प्रदीप बाळशंकर, श्रीकांत वाघमारे, रुपेश भोसले, सूर्यकांत मसळी, सचिन चलवादी, सागर गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.